आपल्या गावातून शहरात पहिल्यांदा आली होती. शहरातील मोठ्या कॉलेजची इमारत पहाटेच पहिल्यांदा दिसली तेव्हा तिला आनंद आणि भीती दोन्ही जाणवत होते. सर्व काही नवीन आहे. मी इथे जाऊन काही मोठं साध्य करेल, ती स्वतःशी म्हणाली. पहिल्या दिवशी ती कॉलेजच्या गेटवर थांबली आणि इतर विद्यार्थ्यांना पाहत होती. सगळीकडे गप्पा, हसरे चेहरे, गटात बसलेले विद्यार्थी, सगळं तिच्यासाठी नवीन आणि आकर्षक होतं. दिव्याला आरव नावाचा एक विद्यार्थी लगेच लक्षात आला. तो कॉलेजचा विद्यार्थी परिषदेला नेतो आणि खूप लोकप्रिय होता. दिव्याला त्याची संस्कृत वागणूक आणि हसरे चेहरे आवडले. परंतु दिव्याला माहीत होतं की तिचं मुख्य उद्दिष्ट शिक्षण आहे. त्यामुळे ती स्वतःला संयमित ठेवत होती. पहिल्या दिवशीच दिव्याला नवीन विषय आणि अभ्यासक्रम समजून घेणे कठीण वाटले. पण तिने आपला आत्मविश्वास टिकवला. तिने ठरवले की कोणतीही अडचण येईल ती ती झटकून पार करेल. शेवटी पहिल्या दिवशी दिव्याने कॉलेजच्या लायब्ररीमध्ये वेळ घालवला आणि अभ्यास सुरू केला. तिला असं वाटलं, इथूनच माझ्या स्वप्नाची सुरुवात होणार आहे. दुसऱ्या दिवशी दिव्याला कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये खूप गर्दी दिसली. ती अजूनही नव्या वातावरणाला जुळवून घेत होती. अचानक तिच्या डोळ्यासमोर 3 मुली उभ्या होत्या. नेहा, प्रिया आणि श्वेता. त्या तिच्याकडे हसत पाहत होत्या आणि तिला बोलवलं. तुम्ही नवीन आहात ना? मी नेहा, ही प्रिया आणि ही श्वेता. चला आपण भेटूया. दिव्याला लगेचच आनंद झाला. तिने स्वतःची ओळख दिली आणि म्हणाली, मी दिव्या. मला नवीन वातावरण जरा आव्हानात्मक वाटत आहे, पण तुमच्या सारख्या मित्रासोबत सहज जाईल असं वाटतं. नेहा हसून म्हणाली, अहो काळजी करू नकोस. कॉलेजमध्ये सुरुवात करणे नेहमीच थोडी गोंधळलेली असते. आपण एकमेकांना मदत करू. त्या दिवशी दिव्या आणि तिच्या नवीन मैत्रिणी कॉलेजच्या प्रत्येक विभागांची ओळख करून घेतली. लायब्ररीत, प्रयोगशाळा, कॅन्टीन, खेळाचे मैदान. दिव्याला वाटले की शेवटी तिने योग्य निर्णय घेतला. येणे येणे तिच्यासाठी फायदेशीर ठरले. अचानक दरवाजाकडे एक गट उभा होता. त्यात आरव देखील होता. दिव्याच्या हृदयात एक अजीबसा धक्का बसला. आरव तिच्याकडे हसून पाहत होता, पण काही बोलला नाही. दिव्याला स्वतःशीच म्हणावंसं वाटलं, हा माणूस काहीतरी वेगळा आहे. दिव्या आपल्या मित्रासह पुढे चालली, पण तिच्या मनातून आरवची प्रतिमा मिटत नव्हती. कॉलेजच्या पहिल्या आठवड्यात दिव्याला लक्षात आले, या ठिकाणी फक्त अभ्यास नाही तर नवीन अनुभव, नवीन मैत्री आणि कदाचित काही रोमॅन्टिक क्षणही तिची वाट पाहत आहेत. पहिला वर्ग सुरू झाला. विषय बायोलॉजी होता आणि प्रोफेसर फारच कडक होते. दिव्याला लगेच लक्षात आले की तेथे फक्त मेहनत नाही तर स्मार्टपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. वर्गात बसताच दिव्याने नोट्स काढायला सुरुवात केली. शेवटी आरव त्यांच्या मित्रासह त्यांच्याजवळ बसला. दिव्याला थोडा अभिमान वाटला, पण ती शांत राहिली. वर्गात प्रोफेसरांनी विचारलं, कोण सांगू शकेल की झोपेच्या वेळेत मॅटोसोम कसे विभागले जातात? सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात भीती होती. दिव्या हळूच उठून म्हणाली, प्रोफेसर, मॅटोसोम्स 2 मुख्य प्रकारात विभागले जातात, ऑटोसोम्स आणि सेक्स कॉमसोम. सगळे थोडे थोडे थक्क झाले आणि प्रोफेसर सरांनी हसून मान डोलावली. आरवनेही हलक्या स्वरात हसून तिच्याकडे पाहिले. दिव्याला थोडासा आत्मविश्वास आला. दिवसांच्या शेवटी कॅन्टीनमध्ये तिच्या मित्राबरोबर बसली. तिचे नेहा म्हणाली, दिव्या, तुला आरव आवडतो का? दिव्याचा चेहरा लाल झाला. ती फक्त बसली, हसली आणि म्हणाली, काय सांगू, पहिला दिवस आहे, सगळं नवीन आहे. त्या रात्री दिव्याने नोट्स नीट पुन्हा वाचल्या. तिच्या लक्षात आले की कॉलेजमध्ये फक्त अभ्यास नाही तर स्वतःवर विश्वास ठेवणे आणि नवीन लोकांसोबत संवाद साधणे देखील महत्त्वाचे आहे. दिव्याला अजून एक रहस्य जाणवले. आरव काही काळापासून तिच्याकडे पाहत होता, पण त्याची खरी भावना अद्याप समजू शकली नव्हती. या रहस्यामुळे दिव्याला
उत्सुकता वाटत होती. हा मुलगा खरंच मित्र आहे की काहीतरी वेगळं. दिव्याला कॉलेजमध्ये पहिला प्रोजेक्ट दिला गेला. मानव शरीरातील पेशींचा अभ्यास. प्रोजेक्टसाठी टीम बनवायची होती. नेहा, प्रिया आणि श्रोता तिच्यासोबत होत्या. पण सरांनी सांगितले की प्रत्येक टीममध्ये एक लीड असायला हवे. तिथेच आरव अचानक पुढे आला आणि हसून म्हणाला, दिव्या, तुझ्या टीममध्ये मी सामील होऊ शकतो का? तुला मदत करायला आवडेल. दिव्याला थोडासा धक्का बसला, पण तिने विचार केला, अरे, मदत मिळेल तर वाईट काय? तिने होकार दिला. टीममध्ये काम सुरू झाले. आरव खूप हुशार आणि समजेशीर होता. त्याने प्रोजेक्ट नोट्स व्यवस्थित बनवायला मदत केली आणि दिव्याला वाटले की या मुलाला ओळखून खूप काही शिकता येईल. प्रोजेक्ट तयार करताना त्यांना एकमेकांचा दृष्टिकोन समजायला सुरुवात झाली. एक दिवस लायब्ररीत काम करताना दिव्याने नोट शोधत असताना अचानक झुकून ती पुस्तक खाली पडले. आरव लगेच जवळ आला आणि हसत हसत पुस्तक उचलून दिले. हे सतत होते, दिव्या, तो म्हणाला, पण बघा मी आहे ना, काही हरकत नाही. दिव्याला हसून उत्तर दिले, हो, खरंच तू नेहमी मदतीला येतोय. त्या क्षणी काहीतरी हलके फुलके रोमॅन्टिक वातावरण निर्माण झाले. दोघांची नजर अचानक एकमेकांवर आली, पण दोघेही शांत राहिले. दिव्याला जाणवले की आरव फक्त मित्र नाही, तर काहीतरी अधिक महत्त्वाचं आहे. प्रोजेक्ट शेवटी खूप छान झाला आणि सरांनी दोघांचे कौतुक केले. दिव्याला आत्मविश्वास आला की आणखी कठीण काम त्यांनी एकत्र करून पार करू शकतात. कॉलेजमध्ये वार्षिक कला प्रदर्शन सुरू होणार होते. दिव्याला आणि तिच्या मित्रांना सहभाग घ्यायचा होता. नेहा आणि प्रिया म्हणाल्या, दिव्या, आपण नाटक करायला हवे. तुला नाचायला आणि अभिनय करायला आवडतं, नाही का? दिव्याला सुरुवातीला थोडा भीती वाटला, पण आरवने हसून सांगितले, मी देखील टीममध्ये आहे. एकत्र काम करू. काही त्रास नाही. दिव्याने निर्णय घेतला. तयारी सुरू झाली आणि टीम दररोज कॅन्टीन आणि लायब्ररीमध्ये भेटत अभ्यास करत होती. आरव आणि दिव्या अनेक वेळा एकत्र काम करत होते. नोट्स तयार करत होते आणि काही वेळा एकमेकावर हलक्या मजेशीर टीका करत होते. एका दिवशी नाटकाची तयारी करताना दिव्याचा कपडा अचानक लहानसा फसला आणि ती थोडी धडकी भरली. आरव लगेच जवळ आला. हसत हसत म्हणाला, अरे, काही झालं नाही. तुला काळजी करण्याची गरज नाही. दिव्याला त्याचा हा आदर आणि मदत करणारा स्वभाव खूप आवडला. तिच्या हृदयात थोडा जबरदस्तचा स्पर्श झाला. ती हळूहळू जाणू लागली की आरव तिच्या जीवनात फक्त एक सहकारी मित्र नाही, तर काहीतरी खास आहे. कला प्रदर्शनाचा दिवस आला. सर्वांनी मेहनत घेतलेली नाट्ये सादर केली. प्रेक्षकांनी जोरात कौतुक केले. दिव्याला आनंद झाला की ती आणि तिची टीम यशस्वी झाली. प्रदर्शनानंतर आरवने तिच्या कानावर हसत हसत सांगितले, तू खूप छान काम केले, दिव्या. मी गर्वित आहे. दिव्याच्या हृदयात हलकी धडधड झाली. तिच्या मनात विचार आला, कॉलेज जीवन फक्त अभ्यासाचे नाही, पण प्रेम, मैत्री आणि मजेशीर अनुभव घेण्याचे देखील आहे. कॉलेजमध्ये वार्षिक शैक्षणिक ट्रिप आयोजित केली गेली होती. दिव्या आणि तिच्या मित्राची टीमही त्यामध्ये सहभागी होती. ती खूप उत्साहित होती. शहराबाहेर जाणे आणि नवीन ठिकाणे पाहणे हे तिच्यासाठी अनोखे अनुभव होते. ट्रिपच्या पहिल्या दिवसाचं वातावरण खूप मजेशीर होतं. बसमध्ये सगळे गप्पा मारत, गाणी ऐकत आणि हसत खेळत होते. दिव्या, नेहा, प्रिया आणि श्रोता मागच्या बाजूस बसल्या होत्या आणि आपापल्या गोष्टी शेअर करत होत्या. दिव्याला अचानक आरव समोर बसला. तो हसत म्हणाला, दिव्या,
तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुला मजा येते आहे ना? दिव्याला थोडा धक्का बसला, पण तिने हसत उत्तर दिलं, हो, खूप मजा येते आहे. तूही मजेत आहेत ना? बस चालत असताना ट्रिपच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सगळ्यांनी एकत्र फोटो घेतले. आरवने तिचा हात हलका हलका स्पर्श केला फोटोसाठी आणि दिव्याला हळूच जाणवले की तिच्या मनात त्याच्याबद्दल थोडासा विषय भाव निर्माण होऊ लागला आहे. दुपारी जेवणानंतर दिव्या आणि तिच्या मैत्रिणी एका कोपऱ्यात बसून गुप्त गप्पा सुरू केल्या. नेहा म्हणाली, तुम्ही बघलं का आरव? दिव्याकडे नेहमी पाहतो. दिव्याला चेहरा लाल झाला. ती फक्त हसली आणि म्हणाली, काय सांगू, काही कळत नाही, पण काहीतरी आहे. या ट्रिपच्या शेवटी दिव्याला जाणवलं की कॉलेज जीवनात प्रेम आणि मैत्री दोन्ही समान महत्त्वाचे आहे. सोबत आणि तिच्या मैत्रिणीसोबतचा हा अनुभव तिच्या हृदयात कायम राहणार होता. कॉलेजमध्ये वार्षिक शैक्षणिक स्पर्धा आयोजित केली गेली होती. दिव्याची टीम विषय मानव शरीरातील रचना निवडली होती. सगळे खूप उत्साही होते, पण तयारी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार होती. आरवने दिव्याला हसून म्हणाले, दिव्या, तू तयारीसाठी तयार आहे ना? आपल्याला एकत्र मेहनत करावी लागेल. दिव्याला थोडा उत्साह वाटला, पण तिने गंभीरपणे उत्तर दिलं, हो आरव, आपण एकत्र चांगलं करू. तिने आणि आरवने दिवस रात्र अभ्यास केला. कधी नोट्स तयार करत, कधी मॉडेल बनवत, तर कधी सादरीकरणाची प्रॅक्टिस करत. तयारीच्या दरम्यान आरवने काही मजेशीर प्रश्न विचारले आणि दिव्याला हसवले असताना दोघांच्या नजरा एकमेकावर आल्या आणि दिव्याला जाणवले की तिच्या मनात त्यांच्यासाठी विशेष भावना वाढत आहेत. स्पर्धेचा दिवस आला. दिव्याची टीम आत्मविश्वासाने सादरीकरण सुरू केले. आरव आणि दिव्या यांनी एकमेकांच्या हात धरून प्रेझेंटेशन दिले. प्रेक्षक आणि शिक्षक प्रभावित झाले. शेवटी त्यांच्या टीमला प्रथम पारितोषिक मिळाले. प्रसिद्धी आणि यशाच्या आनंदात आरवने दिव्याला हसत म्हणाले, तू खूप छान काम केलं दिव्या, मी गर्वित आहे. दिव्यांच्या हृदयात हलकी धडधड झाली. तिच्या मनात विचार आला, कॉलेजमध्ये फक्त ज्ञान मिळत नाही, पण यश, मैत्री आणि प्रेमाचे क्षण देखील मिळतात. त्या दिवशी दिव्याला स्पष्ट झाले की आरव आणि तिच्या मैत्रिणीतला संबंध काही विशेष आहे आणि पुढील दिवसात त्यांच्या नात्यात नवीन वळण येणार आहे. कॉलेजमध्ये प्रॅक्टिक इव्हेंट, सामाजिक खेळाडू स्पर्धा आयोजित केली गेली होती. विविध गेम्स आणि टीमवर्कवर आधारित ॲक्टिव्हिटीज होणार होत्या. दिव्या आणि तिच्या मित्राची टीम एकत्र झाली. आरव देखील तिच्या टीममध्ये होता. पहिल्या गेममध्ये रिले रेस होती. दिव्याला आणि आरवला एकत्र धावावे लागले. सुरुवातीला दिव्याला थोडा डर वाटला, पण आरवने हसत सांगितले, तू फक्त माझ्या पाठीमागे ये, आपण सहज जिंकू. दोघांनी हातात हात घालून रेस सुरू केली. धावताना दोघांचे हसू आणि उत्साह एकमेकांमध्ये मिसळले. शेवटी त्यांच्या टीमने पहिला बक्षीस जिंकला. स्पर्धेच्या मधल्या वेळेत दिव्याला अचानक पाय सुटल्यासारखा झाला. आरव लगेच तिच्या जवळ आला आणि तिचा हात धरला. सुरक्षित आहे ना? काही झालं नाही ना? दिव्याला हृदयात हलकी धडधड झाली. तिच्या मनात विचार आला, कॉलेजमध्ये दिव्याला पहिला बायोलॉजी प्रॅक्टिकल करायचा होता. प्रयोगशाळा खूप मोठी आणि सुसज्ज होती. दिव्या थोडी घाबरली होती, कारण तिला खूप काही नवीन शिकायला मिळणार होतं. प्रॅक्टिकल सुरू झालं आणि दिव्याला काही प्रयोग करताना अडचणी आल्या. त्या क्षणी आरव जवळ आला आणि हसून म्हणाला, अरे दिव्या, घाबरू नकोस, मी आहे ना.
एकत्र करू. दिव्याला थोडा आराम झाला. त्यांनी एकत्र नोट्स संपल्या, साधने व्यवस्थित केली आणि प्रयोग पूर्ण केला. काही वेळा दोन जणांमध्ये हलकी हलकी गोंधळ झाली. एक उनकट साधन पडले. दुसऱ्या वेळेस रंगीबिरंगी द्रव ओघळला. पण दोघे हसत हसत त्या सर्व परिस्थितीवर मात करत होते. प्रॅक्टिकलच्या शेवटी आरवने तिच्या कानावर हसून सांगितले, तू खूप छान केलीस दिव्या. मी तुला जरा जवळून पाहून शिकायला शिकलो. दिव्याच्या हृदयात हलकी धडधड झाली. तिने मनाशी विचार केला, आरव फक्त मित्र नाही, पण माझ्यासाठी काहीतरी खास आहे. प्रत्येक क्षण त्याच्यासोबत आनंददायी आणि रोमॅन्टिक वाटतो. त्या दिवशी दिव्याला कळले की कॉलेजमध्ये शिकवण्याबरोबर हास्य, गोंधळ आणि रोमॅन्टिक अनुभवही खूप महत्त्वाचे आहे. आरवसोबतचा प्रत्येक लहानसा क्षण तिला आनंद देतो आणि तिच्या कॉलेज जीवनाचा रंग अधिक चमकदार बनतो. ही पण खरंच माझ्या जवळचं आहे. पॅरिटिक इव्हेंटनंतर टीमची सर्वाधिक गुण मिळवून विजेता झाली. आरवने दिव्याच्या कानावर हसत हसत सांगितले, तू खूप छान काम केलं दिव्या. तू माझ्यासोबत हसलीस आणि मेहनत केलीस. मी आनंदित आहे. दिव्याला जाणवले की कॉलेज जीवन फक्त अभ्यासाचे नाही, पण मैत्री, प्रेम आणि खेळाच्या अनुभवाचे देखील आहे. आरवसोबतच्या प्रत्येक क्षणाने तिच्या मनात एक नवीन उबदार अनुभव निर्माण केला. दिव्यांचा पहिला कॉलेज प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करण्याचा दिवस आला. संपूर्ण टीम खूप उत्साह होती. थोडी तणावात होती, कारण सर्व काही व्यवस्थित हवे होते. दिव्या आणि आरव शेवटच्या मिनिटापर्यंत नोट्स तपासत होते. आरवने हसत विचारले, दिव्या तुला थोडा आराम हवा का? मी थोडा वेळ बाहेर जातो. तू एकटीच तपासून बघ. दिव्याला थोडा हसून वाटले आणि तिने उत्तर दिले, ठीक आहे, परंतु तू लगेच परत येशील. आरव बाहेर गेला आणि दिव्याने नोट्स पुन्हा तपासल्या. काही क्षणानंतर आरव परत आला, हातात 2 कप कॉफी घेऊन. तुझ्यासाठी त्याने असंच सांगितले. दिव्याला त्याची ही गुप्त काळजी खूप भावली. ती हसून म्हणाली, धन्यवाद आरव, तू खूप विचारशील आहेस. प्रोजेक्ट रिपोर्ट्स सबमिट करताना दोघे एकमेकाकडे पाहिले आणि छोटा गुप्तसा रोमॅन्टिक क्षण अनुभवला. त्याच्या नजरेत एक हलकी उबदार भावना दिसली आणि दिव्याला जाणवले की तिच्या मनात त्याच्यासाठी अधिक खोल भावना निर्माण होत आहेत. शेवटी दिव्याने मैत्रिणीशी गुप्त गप्पा मारल्या. नेहा हसत म्हणाली, तुला दिसलं का आरव, तुझ्या सगळ्या छोट्या मेहनतीवर लक्ष ठेवतो. दिव्याला थोडा लाज आला, पण तिने हसत उत्तर दिले, हो कदाचित, पण अजून काही नाही. त्या दिवशी दिव्याला समजले की कॉलेज जीवन फक्त अभ्यासाचे नाही, तर रोमॅन्टिक आणि मैत्रीच्या अनुभवांनी देखील समृद्ध होते. प्रत्येक छोटासा क्षण तिच्या हृदयात आनंद आणि उत्सुकता निर्माण करतो. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.